सन 2006 ते 2013 दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पासाठी सरळ खरेदीने भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला असल्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला होता। हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाने या कालावधीतील सरळ खरेदीने संपादित केलेल्या क्षेत्राकरिता 5 लाख प्रति हेक्टर दराने 16,633 हेक्टर क्षेत्राकरिता 831 कोटी 67 लाख रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे। यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून यापुढेही विविध शेती विषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, रवी राणा, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश यावलकर, संजय कुटे, कैकई डहाके, माजी आमदार प्रवीण पोटे तसेच विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष मनोज चव्हाण आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रकल्प निर्मितीसाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना वेळेत मोबदला मिळवून देणे हे राज्य शासनाचे काम आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सुमारे 832 कोटी रुपये सानुग्रह अनुदान संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार। शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे असे पालकमंत्री बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले। सानुग्रह अनुदानाचा सातत्याने पाठपुरावा केल्याप्रित्यर्थ धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड आणि विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली। खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे। 832 कोटी रुपयाचा वाटप आणि खरं तर हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीला आणि आपल्या शेतकऱ्याला माननीय देवेंद्रजी न्याय मिळवून दिला त्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण माननीय देवेंद्रजींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।